बंजाऱ्याच्या समाजाच्या वतीने माननीय तहसीलदार साहेब यांना जे हैदराबाद गॅजेटचं त्याच्यामध्ये जे उल्लेख केलेला आहे की बंजारा हा ट्राईब आहे, ट्राईब म्हणजे आदिम किंवा आदिवासी आहे, त्याची अंमलबजावणी केंद्र शासनाने लवकर करावी म्हणून आज आम्ही माननीय तहसीलदार साहेब यांना सगळ्या समाज बांधव आणि गोरक्षिणीच्या वतीने निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी आहे रीतसर संविधानिक मागणी आहे, कारण की जेवढे काही केंद्र शासनाने आयोग नेमले त्या प्रत्येक आयोगाने आम्हाला आरक्षण द्यावं, आदिवासीचं आरक्षण द्यावं असा उल्लेख प्रत्येक आयोगामध्ये केलेला आहे। मग ते न्यायमूर्ती बापट आयोग असेल, इदाते आयोग असेल, असे अनेक प्रकारचे आयोग नेमले होते। त्या सर्वांनी शिफारस केलेली आहे की आम्हाला एसटीचं आरक्षण द्यायला पाहिजे किंवा आदिवासीचं आरक्षण द्यायला पाहिजे, परंतु प्रत्येक सरकारने आमच्या समाजावर दुर्लक्ष केलेलं आहे। आमची एकच मागणी आहे, आमचे महाराष्ट्रामध्ये असे काही कुटुंब आहेत ते एक एसटी मध्ये आहे, एक ओबीसी मध्ये आहे, एक एससी मध्ये आहे। म्हणजे असं कसं? संविधानाचा 15वा कलम असं सांगतो की तुम्हाला प्रांतिक, भाषिक किंवा तुमच्या जन्म ठिकाणावरून कोणताही भेदभाव करता येत नाही। मग आमच्यामध्ये एकाच घरामध्ये हा भेदभाव का? एक एससी आहे, एक एसटी आहे आणि एक ओबीसी आहे। तर आमची मागणी आहे एकच जात एकच रिझर्वेशन संपूर्ण भारतामध्ये आमच्या बंजारा समाजाला द्यायला पाहिजे। जर हे नाही मिळालं तर संपूर्ण समाज बांधव येणाऱ्या काळामध्ये लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडेल आणि होणाऱ्या परिस्थितीत इथलं शासन आणि प्रशासन जबाबदार राहील। इथलाच मी सगळ्यांच्या वतीने जाहीर करतो। जय महाराज की जय!